हॅलो एव्हरीवन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स हा टॉपिक घेऊन मी आलेलो आहे तुमच्या समोर अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयसोमेट्रिक व्ह्यू आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन यामधला डिफरन्स काय आणि त्याचबरोबर बेसिक्स ऑफ आयसोमेट्रिक प्रोजेक्शन। आयसोमेट्रिक प्रोजेक्शन नेमकं काय आहे, आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन शिकलेलो आहोत, आता आयसोमेट्रिक बघूयात। पहिला हा व्हिडिओ एकदम बेसिक असेल, पण ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तरच आयसोमेट्रिकच्या डायग्राम्स ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअरली ड्रॉ करता येतील। कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ते आपण बघूयात। चला तर आता व्हिडिओ सुरू करूयात। तर 2 पॉइंट डिस्कस करणार आहोत, सगळ्या बेसिक गोष्टी आणि डिफरन्स बिटवीन आयसोमेट्रिक व्ह्यू अँड आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स। ठीक आहे, आता हे बघा, आयसोमेट्रिक व्ह्यू किंवा प्रोजेक्शन हे म्हणजे नेमकं काय ते एकदा समजून घ्या। इथे एक डेफिनेशन दिली पहा, isometric projection is a drawing that shows all 3 dimensions of an object in a single view। म्हणजे काय, आपण ऑर्थोग्राफिक मध्ये काय केलं होतं की एखादा 3D व्ह्यू दिला जायचा आणि त्यापासून फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू किंवा 3 टाइपचे वेगवेगळे व्ह्यूज हे ड्रॉ केले गेले। आता इथं काय की तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला जाईल किंवा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिला जाईल किंवा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू असे तिन्ही व्ह्यू दिले जातील आणि त्या व्ह्यू पासून तुम्हाला काय बनवायचंय, एक 3D कंपोनंट बनवायचा आहे अशा टाइपचा। म्हणजे डिपेंड असेल, डायग्राम जशी आहे तसा तो कंपोनंट येईल, पण 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट पासून 2D व्ह्यूज पासून आपल्याला ज्यावेळेस एखादा 3D व्ह्यू बनवायचा असतो त्याला आपण काय म्हणतो, आयसोमेट्रिक व्ह्यू किंवा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स। ठीक आहे, आता हे बनवण्यासाठी काही प्रोसिजर आहे, काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते। ठीक आहे, ज्यांनी कोणी ऑर्थोग्राफिकची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांना एक गोष्ट माहिती आहे की ऑर्थोग्राफिक मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि एकतर LHS व्ह्यू म्हणजे लेफ्ट हँड साइड व्ह्यू असेल किंवा RHS व्ह्यू जे राईट हँड साइड व्ह्यू असेल, म्हणजे साइड व्ह्यू पैकी कुठला पण एक व्ह्यू दिला जाईल आणि फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू। ठीक आहे, असे 3 व्ह्यू पासून तुम्हाला किंवा 2 व्ह्यू पासून अशी 3D डायग्राम बनवणं म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स। ठीक आहे, आता आयसोमेट्रिक व्ह्यू काय असतं आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स काय असतं यातला डिफरन्स बऱ्याचशा स्टुडंटला लवकर समजून येत नाही, तर त्यासाठी आपण पुढची स्लाइड बघूयात। या दोन्हीतला डिफरन्स समजणं फार महत्वाचं आहे। ठीक आहे, आता हे बघा, एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू आणि इथं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स। ठीक आहे, मध्ये दिलंय पहा आयसोमेट्रिक स्केल। एक हॉरिझॉन्टल लाईन जर तुम्ही ड्रॉ केली, ठीक आहे, त्यावर एक अँगल घेतला 45 डिग्रीचा आणि त्या अँगलवर 10, 20, 30 mm, 40 mm असं 100 mm पर्यंत किंवा त्यापुढे 120 mm असं मार्क केलं। तसं आपण स्केलवर जे आहे ना, ट्रू स्केल म्हणजे काय, आपल्या स्केलवर रोल अँड ड्रॉवर किंवा ड्राफ्टरवर जे स्केलिंग दिलं जातं आणि जे ऍक्च्युअल असतं, जे नॉर्मल स्केल असतं, जे ट्रू स्केल असतं, 10 mm म्हणजे 10 mm, 20 mm म्हणजे 20 mm, 30 म्हणजे एक्झॅक्टली 30 घेणं, तर ते झालं ट्रू स्केल। या लेंथने आपण ज्या डायग्राम ड्रॉ करतो त्या डायग्रामला म्हणतात आयसोमेट्रिक व्ह्यू किंवा आयसोमेट्रिक ड्रॉइंग। म्हणजे 80 mm दिली ना हाईट, तर मग 80 mm ड्रॉ करणं ते झालं आयसोमेट्रिक व्ह्यू। आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन जे असतं ते आयसोमेट्रिक स्केलचा यूज करून केलं जातं। म्हणजे काय की जर तुम्ही 30 mm ची एक लाईन ड्रॉ केली, 30 डिग्रीला एक लाईन ड्रॉ केली आणि तेच प्रोजेक्शन जर तुम्ही खाली घेतले तर काय होतं की लेंथ या रिड्यूस होतात। म्हणजे इथून जर तुम्ही 100 mm मेजर केलं 45 डिग्रीच्या लाईनवर, हे 100 mm जर मेजर केलं तर ते ऍक्च्युअल किंवा नॉर्मल किंवा ट्रू 100 mm असेल जे आपण मेजर करतो। पण 30 डिग्रीच्या लाईनवर जर आपण 100 mm मेजर केलं, इथून स्ट्रेट लाईन टाकायच्या असतात तर ते थोडंसं कमी असतं, हे 80 आणि आयसोमेट्रिक 80 थोडंसं कमी असेल। ठीक आहे, या टॉपिकवर मी सेपरेट एक व्हिडिओ घेणार आहे, ते स्केलिंग घ्यायचं कसं, ठीक आहे, आणि ते मेजर कसं करायचं। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डिफरन्स असा आहे की तुम्ही जर नॉर्मल स्केलनी डायग्राम ड्रॉ केली तर अशी येते, म्हणजे हाईट 80 mm असेल तर ती एवढी येईल, आणि जर 30 डिग्रीच्या अँगलवर म्हणजे आयसोमेट्रिक स्केल जर घेतले आणि तिथं 80 mm मेजर केलं तर थोडीशी छोटी येईल ती। ठीक आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये ते पुढे सेपरेट व्हिडिओ ज्यावेळेस घेईल मी आयसोमेट्रिक स्केलवर, तर त्यावेळेस मी ड्रॉ करून दाखवेल तुम्हाला। सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की नॉर्मल स्केलनी जर 80 mm एवढं असेल तर आयसोमेट्रिक स्केलनी थोडंसं छोटं असतं। इन शॉर्ट, सगळ्या डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केल्या तर नॉर्मल स्केलनी जसं तुम्ही स्केलिंग घेता तशी आयसोमेट्रिक व्ह्यू असेल आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शननी तीच डायग्राम जर ड्रॉ केली
जशी तुम्ही ऑलरेडी ड्रॉ केली तीच डायग्राम जर ड्रॉ केली तर ती थोडीशी रिड्यूस होती. आयसोमेट्रिक स्केल हे थोडंसं नॉर्मल स्केल पेक्षा छोटं असतं. ठीक आहे. इन शॉर्ट आयसोमेट्रिक व्ह्यू मीन्स विथ नॉर्मल स्केल जे दिलंय ते ड्रॉ करणं, आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स म्हणजे विथ आयसोमेट्रिक स्केल 30 डिग्री अँगलवर हे सगळे प्रोजेक्ट करायचे आणि ते मेजरमेंट घेऊन ड्रॉ करायचं, तर मग ही डायग्राम रिड्यूस होईल, ते असेल आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स. ओके. आता या ज्या स्केल दिला थोडंसं झूम केलं मी तुम्हाला समजण्यासाठी. इथं ज्या लेंथ असतात ट्रू लेंथवर किंवा नॉर्मल लेंथवर किंवा नॉर्मल स्केलवर, त्यापेक्षा ह्या ज्या लेंथ असतात त्या 30 डिग्रीच्या रिड्यूस असतात. आणि नॉर्मल स्केल इथं जे दाखवलंय ते 45 डिग्री अँगलला नॉर्मल स्केल दाखवलेला आहे आणि 30 डिग्रीला आयसोमेट्रिक लेंथ किंवा आयसोमेट्रिक स्केल हे शो केलेलं आहे. ओके. हा आयसोमेट्रिक व्ह्यू किंवा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आयसोमेट्रिक सर्कल. आता हे ड्रॉ कसे करायचे, ठीक आहे, हे ड्रॉ कसे करायचे. सध्या तुमच्या समोर एक डायग्राम दिलेली आहे पहा. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे याचा आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ कसं करायचं, कारण त्याला थोडासा वेळ लागेल. काळजीपूर्वक हे सगळे पॉइंट्स लोकेट करावे लागतात आणि 3 वेगवेगळ्या साइट्स असतात, तर तुम्हाला आर्क घेऊन ते ड्रॉ करावं लागतं. लाईन्स कुठून कुठं ड्रॉ करायच्यात, आर्क कुठून घ्यायचा आहे, पॉइंट कुठं प्लॉट करायचा आहे, कोणत्या साईडला. इथं बघा एक समजा इथे आपण ओ पॉइंट कन्सिडर केला तर त्याची एक राईट साइड आहे, एक लेफ्ट साइड आहे आणि एक टॉप साइड आहे. ठीक आहे. 3 वेगवेगळ्या साइडवर आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ करायचा या व्हिडिओला थोडासा वेळ लागणार आहे. मी सेपरेट व्हिडिओ जो घेईल आयसोमेट्रिक सर्कलचा, ठीक आहे, त्याला थोडा वेळ लागेल म्हणून आपण ते बघूयात. पण लक्षात ठेवायचं की आयसोमेट्रिक व्ह्यू यामध्ये की आयसोमेट्रिक सर्कल हा एक महत्वाचा पार्ट आहे, महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. तर अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर तुम्ही कनेक्टेड राहा, म्हणजे काय होईल की तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला समजेल कसं ड्रॉ करायचं. ऍक्च्युअली आपण ते बोर्डवर ड्रॉ करून बघणार आहोत. ओके. आता हे बघा आयसोमेट्रिक ड्रॉइंग जे असतात तुम्हाला असे 2 व्ह्यू दिलेत आणि त्यापासून ही डायग्राम बनवायची म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू. ठीक आहे. मी 2-3 डायग्राम तुम्हाला शो करतो म्हणजे तुम्हाला जजमेंट येईल की आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काय असतं. ठीक आहे. 2 व्ह्यू दिलेत, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. तिथं डायमेन्शन सुद्धा दिलेत. 50 mm आहे, 12 mm आहे, 25 mm आहे आणि तिथून पुढे एक व्ह्यू आपण इथून पुढे हा 3D व्ह्यू कसा कन्स्ट्रक्ट केला जातो त्याला काही स्टेप्स आहेत, त्या तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या, स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या तरच मग तुम्हाला हा व्ह्यू या 2 व्ह्यू पासून ड्रॉ करता येईल. ठीक आहे. अजून एक डायग्राम पहा. हे 2 व्ह्यू दिलेत, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. वरती जो असेल तो फ्रंट व्ह्यू आणि खाली जो असेल XY लाईनच्या तो असेल टॉप व्ह्यू. डायमेन्शन दिले जातील तिथपासून हा व्ह्यू कन्स्ट्रक्ट करणं, हे झालं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक व्ह्यू. अजून एक डायग्राम दिली बा. काही डायग्राम एक्झाम मध्ये असे असतील की या डायग्राम मध्ये फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे, ऑर्थोग्राफिक मध्ये आपण बघितलंय, पण या डायग्राम मध्ये फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिलेला आहे. या केस मध्ये डायग्राम कशा ड्रॉ करायच्या. जर हाफ सर्कल असेल तर डायग्राम कशी येईल. ठीक आहे. हे आता ह्या थोड्याशा कॉम्प्लेक्स डायग्राम, मीडियम लेवलच्या डायग्राम्स आहेत. ठीक आहे. 1 by 1 तुम्ही जर क्लिअरली स्टडी केला स्टेप बाय स्टेप आणि आधी सिंपल डायग्राम पासून मग कॉम्प्लेक्स डायग्राम पर्यंत, तरच आयसोमेट्रिक हे शिकता येईल, अंडरस्टँड करता येईल. ठीक आहे. त्याच टाईपचे थोडीशी अजून एक्झामला विचारले जाणारी डायग्राम ही अशी आहे. 2 व्ह्यू दिलेत, त्यापासून ही डायग्राम कशी बनवेल. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना, तर तुम्हाला समजा हा सर्कल दिला, हा इथेच काय येईल किंवा त्याच्या राईट साइड, लेफ्ट साइड आणि टॉप सरफेस या तिन्ही मधला डिफरन्स एक समजला पाहिजे. कुठली डायग्राम आली तर मग टॉप सरफेसने कसं दिसेल ते. त्यामुळे जेवढं जास्त तुम्हाला रीड करता येईल तेवढं रीड करा, जेवढं जास्त बुक मध्ये ऑब्झर्व करता येईल तेवढं ऑब्झर्व करा. कानावर जेवढे शब्द पडतील तेवढं सगळं चांगलं आहे. ठीक आहे. तर तेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. आता हे बघा या डायग्राम्स पहा. ह्या ज्या डायग्राम आहेत, एक टॉप व्ह्यू, साइड सरफेस, टॉप सरफेस, हे समजून घेण्यासाठी पहा ही एक डायग्राम पहा. याने तुम्हाला थोडंसं क्लिअर कट समजेल, कारण कलर कोडिंगने ही डायग्राम दिली आहे. स्टेप्स टाइप स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. एक पॉइंट दिलाय पहा इथं, ए पॉइंट द्या किंवा ओ द्या किंवा अजून कुठलाही पॉइंट द्या. ठीक आहे. तर या ए पॉइंटच्या किंवा ओ पॉइंटच्या राईट साइडला बघा, या साइडला एक लेंथ आहे. जसं आपण अँगल घेतो ना 30 डिग्री अँगल, ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. ग्रीन कलर बघा, सगळा ग्रीन कलर जो दिसतो आहे तो सेंटर पॉइंट पासून राईट साइड आलेच. ठीक आहे. ग्रीन कलर जेवढा आहे तो राईट साइडचा पोर्शन आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा हे तुम्हाला निश्चितच यूज होणार आहे आयसोमेट्रिक ड्रॉ करताना. ग्रीन कलर सर्व राईट साइड,
ब्लू कलर जो आहे पहा लेफ्ट साइडचा पोर्शन डिनोट करते. हा जो ब्लू कलर आहे लेफ्ट साइड. मग जर सर्कल इकडे असेल तर ड्रॉ कसं करायचं, सर्कल राईट साइडला असेल तर ड्रॉ कसं करायचं. ठीक आहे. आणि रेड कलर जो दिलेला आहे तो कलर आहे टॉप सरफेसचा. हा टॉप आहे म्हणजे टॉप व्ह्यूनी तुम्हाला ते दिसेल, हे दिसेल, हे दिसेल, हे दिसेल, हे दिसेल. आता बघा इथं जर पाहिलं तर टॉप सरफेसला सर्कल आहे. ठीक आहे. मग तुम्हाला इथे कसं तो ड्रॉ करता येईल, त्यासाठी 3 सरफेस समजून घेणं हे फार आवश्यक आहे. ठीक आहे. इथे पहा टॉप सरफेस आहे, डिपेंड करेल राईट साइडला, लेफ्ट साइडला की टॉप सरफेसला स्लॉट दिलेला आहे किंवा सर्कल दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे बघा सगळ्यात महत्वाचं, कुठलीही ड्रॉइंग आयसोमेट्रिक स्टार्ट करत असताना या 3 अँगल महत्वाचे आहेत. ठीक आहे. हॉरिझॉन्टल एक लाईन तुम्ही इथं पण दिली पहा, एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करा, एक पॉइंट त्यावर घ्या, सपोज हा पॉइंट असेल. व्हर्टिकल एक स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आणि 2 साइडला ज्या लाईन आहेत, एक राईटला आणि लेफ्टला, तर त्या 30 डिग्री अँगलवर, अँगल इथे मेन्शन केलाय पण 30 डिग्री अँगलवर इथे दिलंय बघा. ठीक आहे. एक स्ट्रेट लेंथ असेल. हे फक्त बघा आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्ट करून बघणार आहोत बोर्डवर. एक सिंपल प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत बोर्डवर कन्स्ट्रक्ट करून. तर 30 डिग्री अँगल हे महत्वाचे आहेत. तर ही जी लाईन आहे व्हर्टिकली स्ट्रेट लाईन ही कन्सिडर करा. राईट साइडला जी लाईन आहे ही कन्सिडर करा, म्हणजे इथे असेल 30 डिग्रीला. लेफ्ट साइडला ही जी आहे ही कन्सिडर करा. या 3 लाईन ज्या आहेत, या 3 लाईनलाच बाकीच्या सर्व लाईन्स या पॅरलल येतात. ठीक आहे. परत एकदा मी सांगतो, ह्या ज्या 3 लाईन आहेत, इथं ह्या 3 लाईन कोणत्या आहेत, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, लेफ्ट साइडला 30 डिग्रीवर एक लाईन आणि राईट साइडला 30 डिग्रीला एक लाईन. आता ही जी व्हर्टिकल लाईन आहे या लाईनलाच पॅरलल कुठली लाईन असेल, ही. त्याच लाईनला पॅरलल लाईन असेल ही. ठीक आहे. ही 30 डिग्रीची राईट साइडची जी लाईन आहे त्याला पॅरलल असेल ही लाईन, या लाईनला पॅरलल असेल ही लाईन. ठीक आहे. तसंच ही जी लाईन आहे लेफ्ट साइडची, या लाईनला पॅरलल ही लाईन आणि त्याला पॅरलल ही लाईन. म्हणजे ज्या स्टुडंटला रोल अँड ड्रॉनी किंवा ड्राफ्टरनी पॅरलल लाईन्स ड्रॉ करता येतील फास्ट किंवा परफेक्टली, त्या स्टुडंटला आयसोमेट्रिक इझी जाईल. प्रत्येक डायग्राम कन्स्ट्रक्ट करत असताना अशा टाईपचा एक बॉक्स टाईप स्ट्रक्चर तुम्हाला बनवून घ्यावं लागेल. मग ती हाईट किती घ्यायची, लेंथ किती असेल, विड्थ किती असेल हे आपण बघणार आहोत थोड्याच वेळामध्ये. ठीक आहे. हे फक्त लक्षात ठेवा, अशा टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं. ठीक आहे. या ज्या 3 लाईन आहेत, व्हर्टिकल ही लाईन 30 डिग्रीला आणि लेफ्टची लाईन पण 30 डिग्रीला, ही बॉटम लाईन जी असेल एकदम फेंट असेल. ठीक आहे. चला तर आपण बघूयात आता. लेट्स सॉल्व ए सिंपल प्रॉब्लेम ऑन बोर्ड. चला आयसोमेट्रिक व्ह्यूचा एक सिंपल प्रॉब्लेम आपण बोर्डवर सॉल्व्ह करून बघूयात, म्हणजे तुम्हाला जजमेंट येईल की फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू जर दिला असतील, डायमेन्शन जर दिले असतील, तर त्यापासून 3D व्ह्यू किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू कसा बनवायचा. ओके. तर आयसोमेट्रिक व्ह्यू एक सॅम्पल बेसिसवर आपण एक प्रॉब्लेम बघणार आहोत. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, पण या प्रॉब्लेमनी तुम्हाला मेथड कशी असते, आयसोमेट्रिक व्ह्यू कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे समजणार आहे. ओके. तर एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही मेथड जर तुम्ही यूज केली, युटिलाइज केली, तर तुम्हाला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काय हे क्लिअरली समजून जाईल. ओके. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मगाशी मी सांगितलंय तुम्हाला की 3 डिफरंट व्ह्यूज दिले जातील, त्यापासून एक 3D व्ह्यू तुम्हाला बनवायचा आहे. तर त्याच्या स्टेप्स बघा. हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. एक्स वाय लाईनच्या वरती जो असेल तो फ्रंट व्ह्यू, एक्स वाय लाईनच्या खाली जो असेल तो टॉप व्ह्यू, आणि फ्रंटच्या लेफ्टला जर आहे तर तो राईट हँड साइड व्ह्यू. ठीक आहे. इथं मेन्शन केलेलंच आहे, जरी मेन्शन केलं नसेल तरी सुद्धा फ्रंटच्या लेफ्टला जो असेल तो राईट हँड साइड व्ह्यू. ठीक आहे. कधी कधी एक्झाम मध्ये 2च व्ह्यू दिले जातात, कधी कधी 3 व्ह्यू दिले जातील. ठीक आहे. They may give you front view and top view, or front view and right hand side view, or 3 different view, front view, top view and side view. ठीक आहे. आता हे दिले असताना जर तुम्हाला 3D डायग्राम कन्स्ट्रक्ट करायची आहे, आपण बघितलं की एक फेंट लाईन ड्रॉ करा. कुठे एक पॉइंट घ्या, ओ पॉइंट, तिथपासून एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन असेल जी हाईट असेल. ठीक आहे. आणि राईट साइडला ओ पॉइंटच्या एक लाईन असेल 30 डिग्री अँगलला, अँगल दिलाय पहा 30 डिग्री, आणि लेफ्ट साइडला एक लाईन असेल, तो पण अँगल असेल 30 डिग्री. ठीक आहे. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये हे दोन्ही अँगल 30 डिग्रीच असतील आणि एक व्हर्टिकली स्ट्रेट लाईन असेल. ठीक आहे. आता 3 डायमेन्शन्स यामध्ये महत्वाचे असतात. तर ते 3 डायमेन्शन जे आहेत, एक तर लेंथ, हाईट आणि विड्थ. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर जनरली फ्रंट व्ह्यू जो असतो त्यामध्ये हाईट आणि ही लेंथ दिली जाते. ओके.
हाईट आणि लेंथ दिली जाते. ही डायग्राम जर बघितली तर आपल्याला समजेल की 80 mm हे डायमेन्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला ते दिसत असतील किंवा नसतील दिसत तर झूम करून बघा. मी तसं सांगतोच आहे. ही जी लेंथ आहे ही 80 mm आहे. ठीक आहे, इथे 20 mm आहे, इथे 20 आहे, इथे 60 दिलंय. ठीक आहे, जर ही 80 आहे तर इथं पण इथपासून इथपर्यंत 80 mm असेल. ठीक आहे, टॉप व्ह्यू मध्ये हे 40 दिलंय आणि तोच टॉप व्ह्यू आपण इथून इथं घेत असतो. म्हणजे विड्थ जी असेल ती ही 40 mm इथे काय किंवा इकडे काय दोन्ही सेमच असेल. ठीक आहे, आता हाईट आपल्याला माहिती आहे की ही हाईट 80 mm. तर मग 3 डायमेन्शन्स एकदा कॅल्क्युलेट करून घ्या. 80 mm हाईट. आता लेंथ आणि विड्थ. ठीक आहे, जनरली फ्रंट व्ह्यू मध्ये जनरली लेंथ ही दिली जाते. म्हणजे इथे 60 mm दिले तर मग हे एक डायमेन्शन असेल आणि साइड व्ह्यू मध्ये किंवा टॉप व्ह्यू मध्ये जे डायमेन्शन्स असतील ती तुम्ही विड्थ कन्सिडर करू शकता. ओके, 40 mm दिलंय तर मग तुम्ही ह्या 3 गोष्टी घ्यायच्या. ठीक आहे, हे 3 डायमेन्शन्स येतील या 3 लाईन्स वर. ठीक आहे, सिंपल आणि बेसिक प्रॉब्लेम आहे. हा जर समजला तर आपण खूप सारे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम पण घेणार आहोत. ठीक आहे, पण हे एकदा स्टेप बाय स्टेप समजून घ्या प्रोसेस कशी आहे. आता हाईट आहे 80 mm. या 3 लाईन्स मध्ये या 3 लाईन फार महत्वाच्या आहेत. या लाईनला सगळ्या लाईन जवळपास 90% लाईन या पॅरलल असतील कुठल्याही डायग्राम मध्ये. ठीक आहे, आता हाईट ही जी आहे ही आपल्याला माहिती आहे की इथे येऊ शकते स्ट्रेट हाईट. तुम्ही हे डायमेन्शन लिहू नका, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी इथे लिहितोय. हा, आता हे बघा हाईट 80 mm. ज्यावेळेस तुम्हाला हे 3 व्ह्यू दिले जातात. ठीक आहे, तर लेफ्ट साइडला आणि राईट साइडला किती डायमेन्शन्स घ्यायचे. हाईट तर समजेल तुम्हाला 80 आहे तर मग इथं व्हर्टिकल स्ट्रेट लाईन 80 mm. आता हे 2 डायमेन्शन 60 आणि 40. आता लेफ्टला ओ पॉइंटच्या लेफ्टला की राईटला किंवा हे 60 कुठे घ्यायचे आणि 40 कुठे घ्यायचे. एका साइडला 60 येतील एका साइडला 40 येतील, पण ते नेमकं कुठं. त्यासाठी एक ट्रिक आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. 80 mm ही हाईट आहे. 60 आणि 40 हे डायमेन्शन, 40 डायमेन्शन इथे आहेत आणि 60 डायमेन्शन इथे आहेत. ओके, तर आता इथे 60 येतील की 40 येतील ते कसं समजायचं. राईट हँड साइड व्ह्यू आहे पहा. फ्रंटच्या लेफ्टला जो असतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये आपण बघितलेला आहे की फ्रंटच्या लेफ्टला जो असतो तो राईट हँड साइड व्ह्यू असतो. ठीक आहे, आणि राईट हँड साइड व्ह्यू मध्ये जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत 40. ओके, परत एकदा रिपीट करतो. राईट हँड साइड व्ह्यू मध्ये जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत 40. म्हणून ओ पॉइंटच्या राईटला, ओके, ओ पॉइंटची एक लेफ्ट साइड आहे आणि ओ पॉइंटची राईट साइड आहे. तर ओ पॉइंटच्या राईटला जे काही डायमेन्शन्स असतील 40. ठीक आहे, राईट हँड मध्ये जे डायमेन्शन्स असतील ते डायमेन्शन तुम्ही ओ च्या राईटला घ्यायचे. म्हणजे इथं 40 आहे म्हणून इथं 40 येतील. हा, मग आता हे 40 पण झाले 3 डायमेन्शन्स. 80 झाले, 40 झाले. आता किती रिमेनिंग आहे 60 आणि लाईन पण एकच रिमेनिंग आहे. तर मग इकडे तुम्ही 60 घ्यायचं. ठीक आहे, हे तिन्ही डायमेन्शन जर तुम्हाला समजले प्रॉपरली तरच पुढची डायग्राम ही क्लिअर येईल. ओके, आता हे ड्रॉ करताना एकदम फेन ड्रॉ करायचंय. हे समजलं ही हाईट 80 असेल, इकडे 60 असतील, इथे 40 असेल. ऍज पर दिस डायग्राम. प्रत्येक डायग्राम नुसार हे वेगळं असतं. काही डायग्राम मध्ये तुम्हाला फ्रंटच्या राईटला व्ह्यू दिला असेल म्हणजे लेफ्ट हँड साइड व्ह्यू, त्या केस मध्ये हे डायमेन्शन्स वेगळे येतील. तर हे तुम्ही लिहू नका, आपण आता घेतलेले आहेत. लेफ्टला इथे 60 येईल आणि इथे 80 येईल. ठीक आहे, आणि 40 हे तुम्ही लिहू नका, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे मेन्शन केले. आता तुमच्याकडे ड्राफ्टर आहे, तुमच्याकडे रोल अँड ड्रॉ आहे, तर खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत. तर तुम्ही या 3 लाईनला पॅरलल लाईन्स या ड्रॉ करायच्या. ठीक आहे, म्हणजे काय की सगळ्यात पहिले तर एक बॉक्स कन्स्ट्रक्ट करून घ्या. हे सगळं फेंट डार्क आत्ता ड्रॉ करायचं नाहीये. तर व्हर्टिकली जे आहे ते या लाईनला पॅरलल या पॉइंट पासून इथे ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर या लाईनला पॅरलल या पॉइंट पासून इथे ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, तीनही लाईनला ज्या विद्यार्थ्याला ज्या स्टुडंट्सला पॅरलल लाईन्स ड्रॉ करता येतात प्रॉपरली त्याला आयसोमेट्रिक इझी जातं. ठीक आहे, आपण आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ करायचा ते देखील बघणार आहोत. आयसोमेट्रिकच्या अवघड डायग्राम्स आहेत, मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवले, त्या सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. पण सिंपल पासून आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. ठीक आहे, व्हर्टिकल लाईनला जशा या 2 लाईन पॅरलल काढल्या तशाच अगदी तशाच या लाईनला देखील पॅरलल इथपासून तुम्हाला ही जॉईन करायची आहे. ठीक आहे, सेम वे या लाईनला पॅरलल इथून हे जॉईन करायचंय.
पॅरलल लाईन्स ड्रॉ करत असताना मी परत एकदा रिपीट करतो की ड्राफ्टरचा यूज करा. जर ड्राफ्टर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करताना यूज करता येत नसेल तर ऍटलीस्ट रोल अँड ड्रॉ तरी यूज करा. ओके, आता परत या लाईनला पॅरलल इथे काढली, इथून पण एक पॅरलल लाईन्स या लाईनला येईल. ठीक आहे, आणि या लाईनला पॅरलल येईल इथून. ठीक आहे, तुमचे परफेक्शन हे जास्त असतील, तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतील तर अशा टाईपचं एक स्ट्रक्चर लेंथ, हाईट आणि विड्थ यानुसार आपण ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं बघा, आपल्याला हा व्ह्यू कसा दिसेल 3D व्ह्यू मध्ये ते बघायचं आहे. हे सगळं मी फेंट ड्रॉ केलाय, कुठलाही पार्ट हा डार्क ड्रॉ केला नाही. ठीक आहे, आता आपल्याला डिसाइड करायचं की डार्क कुठला येईल. 3 व्ह्यू जे दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला इझी व्ह्यू जो कुठला वाटतो तिथून तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे, आता हे जर फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू बघितले तर मला इझी व्ह्यू हा एल शेप जो दिलाय फ्रंट व्ह्यू मध्ये तो वाटतोय. मी स्टार्ट तिथून करतो. तुम्हाला जे योग्य वाटेल तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके, एल शेप मला इथे योग्य वाटतोय तर फ्रंट व्ह्यू मध्ये 60 डायमेन्शन्स आहेत ना, मग तिथून स्टार्ट करा. हाईट 80 आणि लेंथ 60. हे कुठे तर 60 आपण इथे ड्रॉ केलेले आहे. मग हा एल शेप पहिले आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे हे 60 जे दिले ते डार्क करा. हा व्ह्यू 3D मध्ये कसा दिसेल ते बघायचंय. ठीक आहे, हाईट 80 mm दिलेली आहे, ती डार्क करू शकतो आपण. ठीक आहे, हाईट ड्रॉ केली, लेंथ ड्रॉ केली आहे. आता इथपासून पुढे 20 mm दिलेला आहे, म्हणजे 80 चा जो एंड पॉइंट आहे तिथून 20 mm दिलाय. याचा अर्थ आपल्याला इथून पण पुढे 20 mm घ्यावा लागेल. ठीक आहे, आणि इथून या 60 चा एंड पॉइंट तिथून वरती 20 mm दिलाय. याचा अर्थ इकडे सुद्धा तुम्हाला इथे सुद्धा 20 mm घ्यावा लागेल. ठीक आहे, जसा तो एल शेप दिलाय तसाच आपण इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय. हे ड्रॉ केल्याच्या नंतर हा पार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर 80 - 20 इथं 60 डायमेन्शन हे राहतील. तर तुम्हाला इथून खाली घेताना ते 60 घ्या. जरी डायमेन्शन तुम्ही मेजर केले नाहीत तरी सुद्धा या लाईनला पॅरलल एक लाईन ड्रॉ करा आणि या लाईनला पॅरलल इथून ड्रॉ करा. दोन्हीही पॉइंट कुठेतरी टच होतील, ऑटोमॅटिक ते डायमेन्शन तुम्हाला मिळून जातील. 60 - 20 घ्यायची गरज नाहीये, तशी 40 हे येईल आणि हे पण 60 येईल, पण गरज नाहीये. या लाईनला पॅरलल एक लाईन ड्रॉ करा, या लाईनला पॅरलल एक लाईन ड्रॉ करा. दोन्ही पॉइंट कुठेतरी ऑटोमॅटिकली जॉईन होतील. ठीक आहे, आता हा जो एल शेप आहे तो तुम्हाला एक्सट्रूड करायचा आहे. तुम्ही जर टॉप व्ह्यू मध्ये लेंथ बघितली तर 40 आहे. हा टॉप व्ह्यू जर असेल तर लेंथ 40 असेल तर मग तुम्हाला 40 पर्यंत ते एक्सट्रूड करावं लागेल. इथे पण बघा, ही जी साइड व्ह्यू मध्ये लेंथ 40 आहे, तर 40 एक्सट्रूड करायचं म्हणजे नेमकं काय, जे काही डायमेन्शन्स दिले त्यानुसार तुम्हाला एल शेप हा त्या डायमेन्शन्स पर्यंत, म्हणजे 40 डायमेन्शन्स पर्यंत मी थोडस पुढे घेतला. तसंच या लाईनला पॅरलल इथून घेतोय. ठीक आहे, आणि परत या लाईनला पॅरलल इथे येईल. पॅरलल लाईन्स जॉईन करायला शिका तर आयसोमेट्रिक इझी जाईल. ओके, जसं मी वरती एक पार्ट बनवून घेतला अगदी तसाच मी खाली सुद्धा बनवून घेईल 40 mm लाच. या पॉइंट पासून पॅरलल या लाईनला, या पॉइंट पासून पॅरलल ह्या इथे. ओके, अजूनही एल शेप पूर्णपणे एक्सट्रूड झालेला नाहीये, असा एल शेप पूर्ण वाटत नाहीये. तर मी सध्या काय करतो की ह्या ज्या लाईन्स आहेत तुम्ही रफ करायचे नाही ना, तुम्ही रफ करायचे नाही. पहिला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला समजण्यासाठी केवळ मी ह्या रफ करतो. नाही रफ केला तर तुमचं कन्फ्युजन होईल, म्हणून मग मी काय केलं की या लाईन्स रफ केल्या, कारण एल शेप मला पूर्णपणे एक्सट्रूड करायचा. आता बघा, पॅरलल लाईन्स फक्त तुम्हाला ड्रॉ करायच्या. ज्याला पॅरलल लाईन्स समजतील की इथून आता कुठे घ्यायला पाहिजे पॅरलल लाईन्स, तर मग त्याला आयसोमेट्रिक इझी जाईल. पहिला आणि एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा तुम्ही काय करतोय, इथे तुम्हाला एल शेप बनवायचा आहे ना, आपण पहिल्या 3 लाईन ड्रॉ केल्या होत्या. एक व्हर्टिकल होती, एक 30 डिग्रीची होती आणि एक या साईडला 30 डिग्रीची होती. तर या 3 लाईनलाच तुम्हाला पुढच्या लाईन सुद्धा पॅरलल घ्यायच्या आहेत. कशा, तर हे बघा, इथून मी पॅरलल लाईन ड्रॉ करतो. जेवढी हाईट ही असेल ना तेवढीच हाईट तुम्हाला इथे पण घ्यायची आहे. जरी नाही घेतली तरी याला पॅरलल तुम्ही ड्रॉ करा.
परत या लाईनला पॅरलल इथपासून पुढे ते 2 पॉइंट कुठेतरी टच होतील, ठीक, आणि या लाईनला पॅरलल इथून इथं, ठीक आहे. आपण काय केलं तर या लाईनला पॅरलल इथून इथे घेतला, ह्या लाईनला पॅरलल ही लाईन आणि या लाईनला पॅरलल अशी इथे लाईन, म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की टच झाले आणि तो एल शेप तयार झाला, ठीक आहे. आता तुम्ही बघा की हा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू सॅटिस्फाय होतोय का, म्हणजे काय, जर एल शेप फ्रंट व्ह्यूला दिलाय तर मग ही डायरेक्शन असेल एक्स डायरेक्शन, इथून हा एल शेप दिसतोय. टॉप व्ह्यू मध्ये हा पार्ट रेक्टँगल आणि साइड व्ह्यू मध्ये हा एक रेक्टँगल आणि हा एक रेक्टँगल सॅटिस्फाय होतोय, म्हणजे तुमची डायग्राम करेक्ट आहे. फ्रंटला तुम्ही उभे आहात तर राईट हँड साइड व्ह्यू बघा, तो लेफ्टला येईल, असंच येतोय का, तर हा हे कन्फर्मेशन असतं. आता यानंतर या डायग्रामला म्हणजे आपण काय केलंय की 3 व्ह्यू तुम्हाला दिल्या गेले होते, त्यापासून एक 3D व्ह्यू तुम्ही बनवला, ठीक आहे. आता त्याला डायमेन्शन्स द्यायचे, तर डायमेन्शन्स कसे देणार तुम्ही, डायमेन्शन जर द्यायचे असतील तर सपोज व्हर्टिकल लाईनला डायमेन्शन द्यायचे, तिथे 80 mm आहे. 3D मध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये डायमेन्शन जर द्यायचे तर मग ही लाईन तुम्ही एक्सटेंड करा आणि ही लाईन एक्सटेंड करा. व्हर्टिकल लाईनला डायमेन्शन द्यायचे ना, मग व्हर्टिकल लाईनलाच पॅरलल लाईन इथे ड्रॉ करा. एरोहेड्स कसे द्यायचे तुम्हाला माहिती आहे, आणि इथे जे काही डायमेन्शन्स असतील फॉर एक्झाम्पल 80 mm ते तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. आता इथून हे जे डायमेन्शन्स आहे, परत या लाईनला हे पॅरलल घ्या आणि हे इथे येतील डायमेन्शन्स. हे जे डायमेन्शन दिले पहा 40 mm टॉपने आपल्याला दिसते, तर मग हे असतील, ही लाईन 40, ही सुद्धा 40, ही पण 40 आणि हे 40, या सगळ्या एकमेकाला पॅरलल लाईन्स आहेत, ओके. आता इथे या लाईनला 60 mm ची जी लाईन आहे आपण जी ड्रॉ केली आहे, इथे जर तुम्हाला डायमेन्शन्स द्यायचे असतील तर तुम्ही ज्या लाईनला डायमेन्शन द्यायचे त्याच लाईनला पॅरलल डायमेन्शन लाईन ही आली पाहिजे. इथे असतील 60, ओके. म्हणजे आता या लाईनला डायमेन्शन लाईन द्यायची 20 mm ची आहे, त्या लाईनलाच पॅरलल पाहिजे, पण एक्सटेन्शन लाईन तुम्हाला ह्या अशा घ्याव्या लागतील. या एक्सटेन्शन लाईन घेऊन इथं पॅरलल लाईन करेक्टली आणि मग जे डायमेन्शन द्यायचे आहेत ते तुम्ही देऊ शकता 20 mm. तसंच हा पण पोर्शन जो आहे तो सुद्धा 20 mm चा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 3 व्ह्यूचा यूज करून विथ द हेल्प ऑफ 3 डिफरंट व्ह्यूज वी हॅव ड्रॉन आयसोमेट्रिक व्ह्यू, म्हणजे 3D डायग्राम आपण ती ड्रॉ केलेली आहे. हा एक सिंपल बेसिक एक प्रॉब्लेम आहे, आयसोमेट्रिक काय असतं, कसं ड्रॉ करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी. आधी जो बॉक्स आपण ड्रॉ केला एकदम फेंट लाईन, त्या फेंट लाईन रफ करायच्या नाहीयेत, त्या फेंट आणि एवढ्या डार्क. तर फर्स्ट प्रॉब्लेम होता, तुम्हाला समजेल यासाठी मी त्या लाईन रफ केल्या, तुम्ही या एवढ्याच लाईन डार्क पाहिजे, बाकी सर्व फेंट पाहिजे, ठीक आहे. तर असं आहे ते आयसोमेट्रिक 3 व्ह्यू पासून आयसोमेट्रिक व्ह्यू 3D व्ह्यू कसा बनवायचा, हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. यानंतर देखील आपण आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ करायचा त्याचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स आयसोमेट्रिक डायग्राम कसे असतात त्या सुद्धा आपण बघणार आहोत. तर अक्षय's व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.